आज जवळजवळ 2001 पासून सद्गुरूंच्या चरणाशी निगडीत आहे आणि इसवी सन 2002 पासून बापूंच्या घरच्या दत्तयागाचं पौरोहित्य करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. भाग्यसुद्धा म्हणता येणार नाही की आपण कदाचित भाग्यवान असू की नसू, परंतु त्या परमेश्वराने आपल्याला त्या त्या क्षणासाठी आणि त्या गोष्टीसाठी सिलेक्ट केलेलं आहे. हीच खूप मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीची क्षणाक्षणाला जाणीव ही निश्चितपणे ठेवली पाहिजे. हा सगळा संकल्प बापूंचा आहे आणि ह्या महासंकल्पामध्ये एक छोटासा टेकू देण्यासाठी त्याने आपल्याला निर्धारित केलेला आहे. त्याच्यात आपलं मोठेपण काही नाही, तर त्याने सिलेक्ट केलं हे त्याचंच मोठेपण आहे, त्याचाच आशीर्वाद आहे, त्याचीच कृपा आहे आणि त्या कृपेतून हे सगळं प्रगट होत आहे. जी मंत्रामध्ये गुरुक्षेत्र मंत्रामध्ये आपण उन्मिलन अवस्था सांगितलेली आहे. एखादं फूल हे कलिका असतं, नंतर त्याचं पुष्प होतं आणि ते उमलल्यानंतर जे जे प्रगट होतं तो भाव मागच्या पूर्वरंगाच्या 9 दिवसात आणि ह्या पूर्वरंगाच्या द्वितीय सत्राच्या दुसऱ्या दिवशी प्रगट होत आहे. आता हे उन्मिलन झाल्यानंतर त्याला फळं येतील, पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत हे भेटणार आहे, प्राप्त होत जाणार आहे. पण हे ऐतिहासिक यासाठी आहे की हजारो पूजा इथे होत राहतील, पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत होत राहतील. जो काही कार्यकाल बापूंनी या क्षेत्राचा सांगितलेला आहे त्या कार्यकालामध्ये आपलं आयुष्य हे एखाद्या काजव्याच्या चमकण्या एवढं पण नाहीये, पण त्या आयुष्यामध्ये सुद्धा परमेश्वराने